तुम्हाला माहित आहे का, गोंदवल्याचं राम मंदिर रामानेच स्वतः बांधून घेतलं. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची ही सत्यकथा. साताऱ्याहून पंढरपूरला जाणारे वारकरी, यात्रेकरू सगळ्यांची व्यवस्था महाराज स्वतः करायचे. मारुती मंदिर लहान पडत होतं, म्हणून महाराजांनी ठरवलं रामाचं मंदिर बांधायचं. नकाशा त्यांनीच काढला. दर्शनाला येणारे थोडे पैसे ठेवायचे, त्यातच बांधकाम चालायचं. आणि महाराज नेहमी म्हणत, जो रामनाम घेत इथे बसेल त्याला एक वेळचं पोटभर जेवण मिळेल. अन्न पाण्याची काळजी कोणीही करू नये. एकदा गावजेवण घातलं आणि पैसाच उरला नाही. आठवड्याची मजुरी द्यायची होती. महाराजांनी कफणी झटकून दाखवली. म्हणाले, पहा रे बाबांनो, माझ्याजवळ पैसा नाही. जर मंदिर रामाचं आहे तर त्यानेच काळजी करावी. पण महाराजांना अंतर्ज्ञानाने आधीच कळलं होतं, आज कोणीतरी येणार आहे. त्यांनी सर्वांना सांगितलं, मंदिराच्या आवारात बसा, नाम घेत रहा. इकडे तडवळ्याकडून माने गृहस्थ निघाले होते. त्यांनी मनात आधीच ठरवलं होतं, ऊसाचं पीक चांगलं आलं तर प्रत्येक 100 रुपयामागे 5 रुपये श्री महाराजांच्या चरणी ठेवीन. पीक इतकं चांगलं आलं की त्यांनी त्या काळचे संपूर्ण 101 रुपये रामरायासमोर ठेवले. मजुरी दिली गेली, अन्नदान चालूच राहिलं. मंदिर बांधून तयार झालं, पण मूर्ती कुठून येणार होत्या? महाराज शांत म्हणाले, तोच येईल. पुढचा भाग, रामराया स्वतःहून गोंदवल्याला कसे आले. फॉलो करा भाग्यवेधला. कमेंट करा राम.